काऊ अगं सॉरी 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 खरंच सॉरी. हे बघ खूप उशीर झाला, खूप काम होतं. बाय द वे मी जेवून आली आहे. तुम्ही जेवलात का? वैदेही अगं जेवून येणार असशील तर सांगायचं ना ग तसं. मी तुझ्यासाठी पण जेवण बनवून ठेवलं. एकदा तो बोका कुठे गेलाय ते काही माहित नाही. ए सतत काय ग बोका बोका म्हणतेस? आणि कुठे गेला माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे माहित नाही. अगं सांगून जातो का तो? त्याचंही जेवण बनवून ठेवलंय मी. अगं इतकं काय? फोन करायचा ना मग त्याला. थांब एक मिनिट. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. अगं फोन लागत नाहीये त्याचा. कुठे गेलाय तो? अगं हो असेल. एवढी काळजी करायची काही गरज नाहीये. कुक्कूला बाळ नाहीये तो. अगं त्याचा फोन लागत नाहीये, कळतंय का तुला? अगं हो मग गेला असेल मित्रांबरोबर पार्टी करायला. दुसरं येतं काय त्याला? एक एक मिनिट. काऊ तुमचं भांडण झालंय का? हा तू काही बोललीस का त्याला? अगं मी लाख बोलेन त्याला. ऐकतो का तो? बरं चल आता खूप उशीर झालाय. चल जाऊन झोपूया. ये ये चल लवकर. अगं का अरे हा बोका रात्री घरीच आला नाही वाटतं. बाथरूम मध्ये तर नाही. आत का हो आतमध्ये? इथे पण नाहीये. त्यांचा फोन पण लागत नाहीये. काय करू? खाली गेले असतील का? बघून येते. वैदे ए वैदे उठ ना. एक झोपू दे ग. वैदे उठ ना. बोका रात्रभर आला नाहीये घरी. घरी नाही आला म्हणजे? कुठे आहे तो? माहित नाही. त्याचा फोन पण लागत नाहीये. हां बोला मिस्टर देशमुख. हॅलो रत्नमाला मॅडम, आम्हाला असं कळलंय की राजवर्धन मोहिते माहेरचा चहामधून बाहेर पडले. ही बातमी खरी आहे का? कुठून कळलं तुम्हाला हे? दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. न्यूज खरी आहे की नाही ते सांगा. आणि न्यूज जर खरी असेल तर एवढी मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला कळवली का नाही? आम्ही ज्या कंपनीत इन्व्हेस्ट केलंय तो एवढा मोठा ब्रँड आहे आणि त्यात अशा महत्वाच्या पोझिशनची व्यक्ती सोडून जाते आणि आम्हाला कळवलंही जात नाही. माहेरचा चहाकडून आम्हाला ट्रान्सपरन्सीची अपेक्षा आहे मॅडम. मिस्टर देशमुख,
सर्वप्रथम माहेरच्या चहामध्ये नेहमीच विश्वास जपला जातो. दुसरी गोष्ट राजवर्धनची, ज्यांनी कोणी तुम्हाला ही बातमी सांगितली आहे ना, त्यांना म्हणावं पहिल्यांदा स्वतःचे सोर्सेस तपासून पहा, गोष्टींची शहानिशा करा आणि मग अशा अफवा पसरायला सुरुवात करा. काय ना, राजवर्धन माहेरचा चहा सोडून गेलेला नाहीये. फक्त कामाच्या व्यापामुळे त्यांनी काही दिवसासाठी ब्रेक घेतलाय. राजवर्धन नेहमीच माहेरच्या चहामध्ये असणार आहे. राहता राहिली गोष्ट ट्रान्सपरन्सीची. जशी ट्रान्सपरन्सी तुम्ही आमच्याकडनं एक्सपेक्ट करता, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या इन्व्हेस्टर्सकडनं आमच्यावरचा विश्वास एक्सपेक्ट करतो. तुम्हीही आमच्यावरती विश्वास ठेवायला शिका. पहिल्यांदा आमच्याशी नीट चर्चा करावी. कळलं? ओके मॅडम. सॉरी, मी जरा जास्त. ठीक आहे. होप सो. तुम्ही म्हणताय तसंच सगळं असेल. तसंच सगळं असेल नाही, तसंच सगळं आहे. फाईन. काय हो, काय झालं? काय रे, आपला प्लान वर्क होतोय. शत्रू जाळ्यात अडकतोय. फोन पण लागत नाही याचा. कुठे गेला असेल हा? मला पण आता काळजी वाटतेय. कुठे गेले असतील? तू खरं सांगा काऊ, तू काही बोललीस का त्याला? आमच्यात काल थोडा वाद झाला आणि मी म्हणाले आमची किंमत नसेल तर नका राहू इथे. आत्ताच्या आत्ता इथून गेलात तरी चालेल. काय? काऊ तू वेडी आहेस का? का बोललीस असं त्याला? मग काय करू वैदेही? एकतर माझं डोकं भणभणत होतं. मी सांगत होते त्यांना गप्प बसा, काही बोलू नका, तरी ते माझं डोकं खात होते. मग मी रागाच्या भरात बोलून गेले. माझ्या मनात नव्हतं ग तसं काही. काऊ तू पण ना यार. त्याचा आहे रत्नमाला मॅडमचा फोन आहे. आता हॅलो कावेरी. बोला मॅडम. अगं, मला ना राजशी खूप महत्वाच्या विषयावरती बोलायचंय, पण तुला माहिती आहे ना कसा आहे तो. मी जर डायरेक्टली त्याच्या फोनवरती फोन केला तर तो उचलणार नाही, बोलणार नाही माझ्याशी. तो तिथे असेल तर जरा फोन दे ना त्याला प्लीज. ते राजवर्धन सर. काय गो, काय झालं? कुठे आहे तो? नाही, काही नाही झालं. ते नाही आहेत आत्ता. नाही आहेत म्हणजे? कुठे गेलाय? नाही आहेत म्हणजे आत्ता इथे नाही आहेत. बाथरूम मध्ये गेले असतील. तुम्ही मला सांगा ना त्यांना काय सांगायचंय. मी सांगते निरोप त्यांना. तर कसं तुला कसं समजावून सांगू, कुठून सुरू करू? मग तू एक काम कर कावेरी, प्लीज तू अर्जंटली ना मला घरी येऊन भेट. म्हणजे मी तुला सविस्तर सगळं समजावून सांगते. हं, लगेच ये. हा, हो येते. कावेरी खूप मोठा गोळ होऊन बसलाय. अगं, राजवर्धन माहेरचा चहामधनं बाहेर गेलाय. ही गोष्ट आतापर्यंत आपण अगदी गुलदस्त्यात ठेवली होती. कोणालाही त्याची खबर लागू दिली नव्हती. कसं काय कोण जाणे बातमी लीक झाली आणि मला ना इन्व्हेस्टर्सचे फोन यायला लागले की राजवर्धन माहेरचा चहा सोडून गेला. ही गोष्ट आम्हाला कशी कळू दिली नाही? त्या जागेवर आता कोण आहे? आम्हाला ट्रान्सपरन्सी हवी आहे. मग आता
काय करावं मला खरंच सुचत नाहीये कावेरी. काही करून राज परत आला पाहिजे. अगं राजवर्धन माझा मुलगा आहे आणि तो एवढ्या मोठ्या अधिकाराच्या पदावर आहे. ते पद असं फार काळ मी रिक्त नाही ठेवू शकत. माझ्या समोर आता फक्त 2 पर्याय आहेत. एक तर काही करून कसंही करून समजूत घालून राजला परत आणायचं आणि त्यांनी नाहीच ऐकलं, तो नाहीच आला तर तिथे दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करायचं. पण तुला माहितीये ना, आधीच राजवर्धनने केवढा मोठा गैरसमज करून घेतलाय माझ्याबद्दल. त्याला असं वाटतंय की मला तो नकोच आहे माहेरच्या चहामध्ये. आणि असं त्याच्या जागी जर मी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट केलं तर त्याचं गैरसमज आणखीन वाढत जाईल आणि आमच्यात आधीच एवढी दरी निर्माण झालीये ती कधीच मिटणार नाही. काय करू मला खरंच काही सुचत नाहीये कावेरी. नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, येतील ते परत. कावेरी, तू आणशील ना त्याला परत? बस तुझ्याकडनं मला ह्याच उत्तराची अपेक्षा होती आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर, माझा भरोसा आहे. हे काम फक्त तूच करू शकशील कावेरी. अहो काय झालंय, कसला एवढा विचार करताय? आपला प्लान वर्क होतोय. फक्त तो पुढे जाण्यासाठी रत्नमलाने एकदा काय प्रॉब्लेम झालाय हा विषय काढायला पाहिजे आपल्यासमोर. म्हणजे आपल्यापैकी ती कुणाला तरी म्हणाली ना की इन्व्हेस्टरचे फोन येत आहेत, प्रेशर वाढतंय, तर आपण तिला सुचवू शकतो ना की आपल्यापैकी म्हणजे सानिया किंवा आदित्य टेम्पररी राजवर्धनच्या जागेवर बसू शकतो. पण बाबा शेवटी टेम्पररीच ना, त्याने काय होणार आहे? हे माहिती आहे का, एकदा का रत्नमालाने राजवर्धनच्या जागेवर कुणाला तरी बसवलं, मग राजवर्धन कुठे गेलाय ते शोधून काढायचं आणि तो परत कधीच येणार नाही अशी कायमची व्यवस्था करायची. म्हणजे काय होईल, आपलाच माणूस परमनंट त्या जागेवर राहील. पण हे सगळं करायला रत्नमालाने एकदा तरी आपल्या सोबत शेअर करायला पाहिजे की इन्व्हेस्टरचं प्रेशर वाढत चाललं. ते कावेरी सकाळी सकाळी भेटायला का आली असेल बरं? हो नाही, म्हणजे त्यांचं काही ठरलं तर नसेल ना? अरे बापरे. बरं सानिया, ही कावेरी कशाला आली असेल ना ते शोधून काढण्याची जबाबदारी तुझी. जरा चेक कर ती घरात का आली असेल. करते. ताई, तुझी माहिती मला काढायला सांगितलीस ती मी काढली आहे. आपण ज्या संस्थेला चेक दिला ती संस्था बरी नाहीये, बोगस संस्था आहे ती. म्हणजे कावेरीचा संशय बरोबर होता. म्हणजे खरोखरच कावेरीने वेगळी फाईल व्हेरीफाय केली. म्हणजे ताई, आपण चेक देण्याआधी फाईल चेंज झाली. कुणी केलं असेल असं? आपल्या ऑफिस स्टाफ मधलं कोणी असं करणार नाही, कारण सगळे विश्वासू आहेत आणि त्यांचा काय फायदा ना असं करून. सानियाने तर केलं नसेल हे. पण सानियाला हाताशी धरून
आकांक्षा हे कारस्थान करत असेल. सानियाला हाताशी धरून आकांक्षा हे सगळं कारस्थान करत असेल. ते काही असो, आपण आपलं डोनेशन परत मागून घेऊया. नाही बच्चू, नाही, आता आपण तसं नाही करू शकत. आपण जर तसं केलं ना तर आकांक्षा, ती सानियाची आई, ते मार्केटमध्ये पसरवतील की माहेरच्या चहानी डोनेशन परत घेतली. आधीच राजची चूक नसताना सुद्धा मागे जो प्रसंग घडला त्यातून माहेरच्या चहाच्या इमेजला धक्का पोचला. त्यातनं आत्ता कुठे आपण सावरतोय. त्यात राजवर्धन माहेरच्या चहामध्ये नाहीये, ही बातमी लीक झाली आहे, त्याच्यामुळे आपले इन्व्हेस्टर्स सुद्धा इन्सिक्युअर्ड आहेत. अशा वेळेला आपण हा अजून एक नवीन धक्का नाही पचवू शकत. मग आपण काय करायचंय ताई? सगळं कळलं असून सुद्धा गप्प बसायचं? ते काय नाही, आपण आपले सगळे पैसे ना आकांक्षाकडनं वसूल करूया. हो, ते योग्य वेळ आल्यावरती केलं पाहिजे. मी सुदर्शनशी बोलते. पण त्यानं काय होणार आहे? माहितीये मला, बरोबर आहे तुझं. सुदर्शनचं आकांक्षा पुढे काही चालत नाही, म्हणून तर आकांक्षा ही असली कारस्थानं करत असते सतत. पण सुदर्शन तिला नक्की समज देईल. तू काही म्हणताय, राजवर्धन असताना त्यांची हिंमतच झाली नसती. कारण त्यांना माहिती आहे ते जर असं वागले असते तर राज त्यांना बरोबर धारेवर धरलं असतं. तू पण ना ताई, माणसं बदलतात, त्यांच्यात सुधारणा होते, याच्यावर तुझा विश्वास ना, म्हणून यांचं फावतं. बच्चू, माणसं बदलतात, सुधारतात, यावर अजूनही माझा विश्वास आहे. पण त्यांना सुधारायला, बदलायला किती वेळ द्यायला हवा हेही मला कळतं. आहे ना, आकांक्षाच्या दोन्ही मुलांवरती माझी किती माया आहे तिला माहितीये. माझं सुदर्शनवरती पूर्ण विश्वास आहे हेही तिला माहितीये. त्याचा गैरफायदा ती घेते. योग्य वेळेल तेव्हा आकांक्षाला सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतील. सगळ्या गोष्टींचा हिशोब तिच्याकडनं वसूल करेन मी. आणि तू काळजी करू नकोस, आपले पैसेही आपण परत मिळवू. बच्चू, आत्ता आपल्याला फक्त एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचंय. काहीही करून माझा राज परत आला पाहिजे. हो ताई. हॅलो. हॅलो काऊ. हा वैदेही, बोल. अगं काय, राज कुठे, काही कळलं का तुला? तू फोन केला होतास? अगं मी केला होता ग कॉल, पण त्याचा फोन बंद लागतोय. आत्ता कुठे काहीच कळत नाहीये. काऊ, मला ना खूप काळजी वाटते. एक तर तो रागात निघून गेलाय. काही चुकीचं घडलं तर? वैदेही, काहीतरी भलता सलता विचार करू नको. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात. मनावर ताबा ठेव जरा, आणि ठेव फोन. तू उगीच काहीतरी विचार करत बसलीये. असं काहीही होणार नाहीये. माझं मन मला सांगतंय सगळं ठीक असेल. पण तू काऊ कशाला बोललीस त्याला निघून जा म्हणून? शा. वैदे, खरंय, माझंच चुकलं. मीच असं बोलायला नको होतं. आमच्या ऑफिसची पद्धत आहे, बाहेरून दमून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यायचे. काकू, थँक्स. माझ्या अकाउंटमध्ये 50,000. कंपनीने लोन सँक्शन केलं नाहीच आहे, पण मी पर्सनली तुमची हेल्प करू शकतो. तुम्हाला वाटतं तितका वाईट नाहीये. मी जे बोलते जर तुम्हाला पटत नसेल ना, तर माणसं जपणाऱ्या माणसांची तुम्हाला किंमत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि जर तसं असेल ना, तर कशाला राहताय आमच्या घरात? आत्ताच्या आत्ता
या घरातून निघून गेलात ना तरीही चालेल. कावेरी. अगं काय नको झालाय का तुला जॉब? का? अगं का म्हणजे काय, ड्युटी आवर्स मध्ये झोपा काढतेस म्हणून विचारते. बरं वाटत नाहीये का तुला? काही झालंय? नाही ते मी बरी आहे, फक्त जरा विचार करत होते. ओके. कावेरी, रत्नमाला काकींनाही बरं वाटत नाहीये का ग? म्हणजे खूप टेन्शन आलंय त्यांना असं दिसतंय. म्हणजे त्यांचा खूप चेहरा उतरलाय. नाही, काहीच टेन्शन नाहीये, सगळं ठीक आहे. रिअली? आय डोंट थिंक सो. कावेरी, काहीतरी घडलंय हे नक्की. नाही हो. अच्छा, ठीक आहे. मग मला सांग, तू सकाळी घरी का आली होतीस? ते मी त्यांच्या काही महत्वाच्या डॉक्युमेंट्सवर सह्या हव्या होत्या मला, म्हणून आले होते. बरं, मला एक काम आहे, मी जाऊन येऊ का? आलेच. हा, तुम्ही? काकू, आधी मी तुम्हाला पाडलं, मग तुम्ही मला पाडलं. आता यावेळी मी काय करू? तुम्हाला पाडू की सावरू? तुम्ही आलात? थँक्यू सो मच, तुम्ही आलात. असं कोणी न सांगता निघून जातं का? काकू, मी इथेच होतो. इथेच होतो का? इथेच होतो, कळत नाही का तुम्हाला? असं कोणी न सांगता सोडून जातं का? कुठे कुठे शोधायचं मी तुम्हाला? मी कुठे जाणार आहे? मी इथेच आहे. बरं, तू मला का शोधतेस? बच्चू मामा, तुम्ही? हो, मीच. अगं, आणि जरा लक्ष देऊन चाल, पडली असतीस आत्ता. काय झालंय तुला? एवढी गोंधळली आहेस का? अगं, ताई पण सकाळपासून टेन्शन मध्ये. काय बिनसलंय ना काय माहिती. बरं, तुला काय झालंय? नाही, मी बरी आहे. ते राजवर्धन सर आहेत ना, ते कुठेतरी निघून गेलेत. मला माहितीये राज कुठे गेलाय. त्याची एक मैत्रीण आहे वैदेही, तिच्या घरी गेलाय तो. मी ओळखतो तिला, आम्ही एकत्र फालुदा खाल्लाय. चांगली मुलगी आहे ती. बच्चू मामा, ती माझी रूममेट आहे. काय? हळू. तुझी रूममेट आहे? हो, ती माझी मैत्रीण आहे. मी तिच्याच घरी राहते. आणि राजवर्धन सर सुद्धा आमच्या सोबतच राहत होते, पण काल ते अचानक कुठेतरी निघून गेले. हा राज पण आहे ना, कुणाला न सांगता कुठे जातो काय माहिती. बरं, तुम्ही एक काम करा, त्यांच्या मित्रांकडे चौकशी करा. हो, मी करतो त्याच्या मित्रांना फोन. आणि अजून एक काम होतं. हा, बोल. राजवर्धन सर जोपर्यंत आमच्या घरी येत नाहीत परत, तोपर्यंत ते कुठे निघून गेलेत हे मॅडमना नका कळू देऊ प्लीज. हा, त्या टेन्शन घेतील. नाही, खरंय तुझं. मी नाही सांगणार कुणाला. तू काळजी करू नकोस. प्लीज फक्त लवकर शोधाशोध करा. हा, हो, लागतोच कामाला. बघ, लागतोच.
अरे वहिनी, आज लवकर आलात? हो, जरा लवकर काम संपलं. 2 मिनिटं बसा ना, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. घ्या वय पाणी घ्या. खर तर ही वेळ नाही बोलायची, पण काहीतरी कानावर आलंय म्हणून बोलतो. वहिनी, मार्केटमध्ये चर्चा आहे की राजवर्धन मोहिते माहेरचा चहा सोडून गेलाय. माझा एक मित्र जो आपल्या कंपनीत इन्व्हेस्टर आहे, तो मला विचारत होता की काय नेमका प्रॉब्लेम काय झाला. मी म्हटलं काय, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं फर्स्ट क्लास आहे. जे काही बोलणं झालं का राजशी, ते कळलं का तो कुठे आहे, कधी परत येतोय? नाही, सध्या तरी मला काहीच माहित नाही सुदर्शन. नाही तसं नाही, पण इन्व्हेस्टरला इन्सिक्युअर वाटायला लागलं तर सगळी गडबड होऊन जाईल ना. म्हणजे 1-2 इन्व्हेस्टरनी जर माघार घेतली तर माहेरच्या चहाची फिनान्शियल कंडिशन डगमगून जाईल. म्हणजे निदान इन्व्हेस्टरच्या समाधानासाठी तरी त्या खुर्चीवर कोणाला तरी बसवायला हवं आपण. नाही, अजून तरी तशी परिस्थिती आली असं मला नाही वाटत आहे. पण वहिनी, तशी वेळ येईपर्यंत आपण वाट कशाला बघायची? नाही म्हणजे उगाच नंतर प्रॉब्लेम होईल ना. हा, अच्छा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणाला तरी त्या खुर्चीवरती बसवायचं आणि राज परत आल्यावरती काय करायचं? त्या माणसाला सांगायचं आता सोडून द्या खुर्ची म्हणून? म्हणजे मी तेच म्हणतो ना की हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण आपल्या घरच्यांपैकीच कुणाला तरी बसवू ना. म्हणजे आपली सानिया आहे, आदित्य आहे, आणि तुम्हाला वाटत असेल तर मी तयार आहे त्या खुर्चीवर तात्पुरता बसायला. त्याची काही गरज नाहीये सुदर्शन. ती खुर्ची राजची आहे आणि त्याच्यावरती फक्त राजवर्धनच बसेल. आणि माझा विश्वास आहे राज लवकरच परत येईल. झालं, चांगला हातातोंडाशी आलेला घास गेला आता. काही हरकत नाही. फक्त हे कळायला हवं, रत्नमाला राजवर्धन परत येईलच हे ठासून कसं काय सांगते? हो ना. कोण आणेल त्याला परत? हे जर मला कळलं ना, तर तो आशेचा किरण सुद्धा मी संपवून टाकेन. काय करतेस? भात नको का करायला? मग एवढे तांदूळ? हो, तिघांना लागतीलच ना एवढे. कावेरी, आपण तिघे नाही आहोत.
दोघींसाठीच कर. तर त्याचा काही पत्ता लागत नाहीये, फोन लागत नाहीये, मेसेज डिलिव्हर होत नाहीये. कुठे गेला असेल हा? सावकाश, मग फुटेल. तुम्हाला वाटतं ते काही वाईट माणूस नाही मी. कॉफी छान, फक्त कॉफीच? कॉफी बनवणारी सुद्धा छान. इनफॅक्ट मला हेही वाटतं की प्रत्येक मुलीने तुझ्यासारखंच अँबिशियस असायला. शी 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 शी, काय करून ठेवलंय? सगळं मला निस्तरावं लागणार आहे. बा बाजूला तुम्ही. बरं, संध्याकाळचा काय मेन्यू आहे आत्ताच ठरवा, हे लागेल तुम्हाला. काकू, हे कपडे वाळत कुठे घालू? काकू, बापरे, नाही नाही नाही, काहीच घडलं नाहीये, काहीच घडलं नाहीये. हा भोका नाहीये तर घर किती शांत शांत वाटतं ना. तूच तर त्याला जा बोललीस, आता कशाला विचार करतेस? मला खरंच वाटलं नव्हतं ग की असं काही होईल. ओघाओघात बोलून गेले मी. भोक्याचा फोन आला वाटतं बघ. हॅलो, हो मी आहे घरी. हो देते घरी आणून चेक. हो सोसायटीच्या सेक्रेटरीचा फोन होता, मेंटेनन्सचा चेक हवाय त्यांना. यार मूड नसतानाच बरोबर हे लोक फोन करतात आणि बोलवतात. मला नाही जायचं यार. वरच्या फ्लोअरवरच राहतात ना ते. जा जाऊन देऊन यायचा चेक. जा जा जाऊन देऊन ये जा. मी तोपर्यंत दिवाबत्ती करते आणि जेवण करायला घेते. देवा, हा बोका जिथे कुठे गेला असेल तिथून सुखरूप परत येऊ दे. काकू, गुड इव्हिनिंग. कुठे होतात? असं कोणी न सांगता सोडून जातं का? जरा पण अक्कल नाहीये तुम्हाला. घरची माणसं काळजी करत असतील याचा विचारच करत नाही. एक तर तुमचा फोन लागत नव्हता, तुम्हाला मेसेज जात नव्हते, याला काय अर्थ आहे? लहान आहात का तुम्ही आता? आणि स्वतःला समजता कोण हो तुम्ही? तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागणार. मागच्या माणसांची काय अवस्था होते याचा जरा तरी विचार केलाय का कधी? काकू, चिल. नाही, तुमची राजधानी एक्सप्रेस थांबवणार असाल तर मी काहीतरी बोलू? बोला.
थँक्यू. हो किती पॅनिक होत आहे. आणि पाणी वगैरे विचारण्याची पद्धत आहे की नाही तुमच्यात? नसेलच म्हणा. कुठे गेला होता? माझ्याच कामासाठी गेलो होतो. मित्रासोबत जो बिझनेस सुरू करतोय त्याच्याशीच रिलेटेड काम होतं. त्याशिवाय एक साईट सुद्धा बघायची होती. मग फोन का लागत नव्हता तुमचा? काकू तिकडे रेंज नव्हती म्हणून फोन लागत नव्हता. मग रेंज झाल्यानंतर फोन करून सांगता येत नाही? का सांगायचं मी? तुम्हीच म्हणाला होतात ना की निघून जा म्हणून. अहो, ते गमतीत म्हणाले होते मी. गमतीत? नक्की गमतीतच म्हणाला होतात ना? ठीक आहे, रागाच्या भरात बोलून गेले मी. आपल्या माणसाला कोणी रागाच्या भरात काही बोलत नाही का? किती काळजी वाटत होती तुमची. माझी काळजी वाटत होती का? आणि माझी केअर करायला मी कोण आहे तुमचा? काकू हो सांगा, कोण आहे कोण मी तुमचा? देवाला नमस्कार करत होते मी. अर्धवट राहिलाय, आलेच. काकू राज, थँक गॉड तू आलास. आम्ही किती वाट बघत होतो. आम्हाला खूप काळजी वाटत होती. आता आलात तर फ्रेश होऊन घ्या. चहा करते, एकत्र चहा घेऊया. चालेल. ओके. एकच बच्चू मामा. हा बच्चू मामा बोल. अरे राज, अरे आहेस कुठे तू? किती फोन करतोय तुला, तर तुझा फोन लागत नाही. बरं तुझ्या मित्रांना विचारलं तर त्यांनाही माहिती आहे तू कुठे आहेस. अरे असं कुणालाही न सांगता कुठे जातोस तू? एक मिनिट. न सांगता निघून जातो म्हणजे? कामासाठी गेलो होतो मी आणि तिकडे रेंज नव्हती म्हणून फोन लागत नव्हता. पण तुला कोणी सांगितलं मी न सांगता निघून गेलो होतो ते? कावेरी म्हणाली मला. काकू पण ना काही राहत नाही पोटात. बरं मला सांग, तू ठीक आहेस ना? ठीक आहेस ना म्हणजे? अरे काही झालं नाहीये मला. साईट बघायला गेलो होतो मी मामा आणि आता आलोय परत वैदेहीच्या घरी. तू वैद्याच्या घरी आलायस? अरे आम्ही एकत्र फालुदा खाल्लाय. चांगली मुलगी आहे रे ती. मामा 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 किती वेळा तेच तेच सांगणार आहेस तू? ठीक आहे ठीक आहे. बरं तुला काही लागलं ना तर लगेच मला फोन कर. बच्चू मामा इज ऑलवेज देअर फॉर यू. हा ओके, हा ठेव ठेव. बाय. वैदेही म्हणजे राजवर्धन वैदेहीच्या घरी राहतो. नाही, वैदेही कोण आहे? वैदेही कोण आहे वैदेही? मला पण हाच प्रश्न पडलेला. म्हणून मी ऑफिसला जाऊन सेक्रेटरीशी बोलले. तेव्हा मला कळलं ही वैदेही तीच आहे जिने आमच्या लग्नाचा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. आय थिंक दे हॅव अ गुड बॉन्डिंग, म्हणून तर राजवर्धन तिच्या घरी राहतोय. ओके, तिच्याकडे राहतो काय? ठीक आहे, आता कायमचा तिच्याकडेच राहील अशी व्यवस्था करतो.
येस, आणि काम पण सुरू झालंय. अरे वा. ओ उठा, बाहेर वा. अगं घराबाहेर वा. म्हणजे कावेरी वैदेही थांब जरा. उठा, घराबाहेर वा. चला. काकू हाता का घराबाहेर घालवताय? आणि घालवायचं होतं तर मगाशी आलो तेव्हाच घालवायचं ना. कावेरी काय चाललंय? का त्याला बाहेर हकलतेस? वैदेही थांब जरा. उठा, घराबाहेर वा. अगं घराबाहेर वा. उठा उठा, या घराबाहेर वा. ठीक आहे काकू, जातोय. असं हकलवू नका. अगं काय कावेरी काय चाललंय? थांबा, इथेच थांबा. हे, या आता आतमध्ये. काकू मी काय पराक्रम गाजवून नाही आलोय. पराक्रम गाजवून आला नसलात तरी बाहेर गावी जाऊन आलात की नाही? माझी आई बाहेर गावी जाऊन आलेल्याची नेहमी दृष्ट काढायची. आता जर तुमची आई इथे असती तर तिनेही तुमची दृष्ट काढली असती ना. चला या आता आतमध्ये. या. काय रे बाबा. हसायला काय झालं? ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. हो का? नाही, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही जेव्हा गावाहून येता तेव्हा स्वतःलाच ओवाळत जा ना. मला कशाला ओवाळताय? हे असंच झपाटल्यासारखं वागताना म्हणून दृष्ट काढावी लागते तुमची. कधीही गायब होतात, कधी अचानक समोर येऊन उभे राहतात. काकू म्हणजे मी भूत आहे? एनी डाऊट? दिस इज टू मच. काकू एक मिनिट, काय चाललंय तुमचं? थांबा आता. स्वराज, हाऊ वॉज अ ट्रिप? टेल मी. इट वॉज गुड. हे बघ, या लँडवर नवीन टाउनशिप डेव्हलप करण्याचा प्लॅन आहे. ओ, हा प्रोजेक्ट मी सक्सेसफुल करून दाखवतो की नाही ते बघच. आपण आपली स्वप्न पूर्ण करत असतो, पण आपल्या आई वडिलांची स्वप्नही जपायची असतात. म्हणजे तुम्ही माहेरचा चहामध्ये नाही आहात तर तिथे काय काय घडतंय हे तुम्हाला माहिती आहे का हो? इन्व्हेस्टर्सचे फोन यायला लागलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिथे नाही आहात तर मग माहेरच्या चहाचं पुढे कसं होणार? असं कसं कोणी तडकाफडकी निर्णय घेऊन निघून जाऊ शकतं? त्यांनी किमान आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. तुमच्या या अशा निर्णयामुळे ना इन्व्हेस्टर्सचा विश्वास डळमळतोय. ऐका माझं, चला परत. माहेरच्या चहाला तुमची गरज आहे. आता माहेरच्या चहाला माझी गरज आहे, पण मला त्यांची गरज नाही. जेव्हा मी तिथे होतो तेव्हा परंपरा संस्कृतीचं लेबल लावून मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, आणि आता मी तिथे नाहीये तर त्यांना माझी गरज आहे. चांगलंय. नाही, मला काय वाटतंय, त्यांना त्यांच्या वेने कंपनी रन करू दे. काही झालं तरी मी पुन्हा माहेरच्या चहामध्ये जाणार नाही. सी वैदे, ही लँड ना 2 एकरवर आहे, आणि हा जो एंट्रन्स आहे ना, इथे एंट्रन्स असेल. इनफॅक्ट ह्या एंट्रन्स मधून आत आल्यानंतर ही जी लँड आहे काकी, अगं जेवायला येतेस ना तू? बाहेर वाट बघते सगळे तुझी. चल.
आधी मला खरंच भूक नाहीये बाळा, तुम्ही जेवून घ्या सगळे. काकी बघ, मला माहितीये राज घरी नाहीये म्हणून तुला अन्नही गोड लागत नाहीये, माहितीये मला. पण न जेवून कसं चालेल बरं, सांग मला. काकी जरा बघ स्वतःकडे, काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. हा, हे जर असंच करत राहिलीस ना काकी तर नक्की आजारी पडशील बघ. त्यापेक्षा माझं ऐक, बाहेर चल, 2 घास खाऊन घे, बरं वाटेल तुला. आणि राजची काळजी करू नकोस, तो येईल परत. कधी परत येईल आधी? आत्ताच्या आत्ता कुठल्याही परिस्थितीत राज परत यावा अशी परिस्थिती निर्माण झाली. इतक्या मेहनतीने हा जो माहेरचा चहाचा डोलारा मी उभा केलाय ना, तो डगमगायला लागेल. मला मान्य आहे की हा सगळा डोलारा मी एक हाती उभा केलाय, पण मी कबूल करते, हा एवढा मोठा वाढलेला पसारा मी फक्त राजमुळे सांभाळू शकले. राजची माहेरच्या चहाला अतिशय गरज आहे. तो जर परत आला नाही ना आधी, खूप मोठा पेचप्रसंग माझ्या समोर उभा राहील. इन्व्हेस्टर्ससाठी का होईना मला त्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावीच लागेल, आणि मला हे नाही करायचंय. काकी मला वाटतंय की तू नको तो विचार करून उगाच स्वतःला त्रास करून घेतेस. पण त्या जागी मला आपल्या घरातल्याच कोणाला तरी बसवावं लागेल. कोणीतरी मोहित यांच्याच घरातलं असायला पाहिजे. आणि मला माहिती आहे आधी, तुझ्या इतकं निरपेक्ष मनाने हे काम कोणीच करू नाही शकणार. तेव्हा आधी राज येईपर्यंत त्याची खुर्ची तुला सांभाळावी लागेल. काकी जर तशी वेळ आलीच ना, तर मी एक गोष्ट नक्की करू शकेल. भरताने जशी श्रीराम येईपर्यंत त्यांची गादी सांभाळली होती ना, तशी मी राजची खुर्ची नक्की सांभाळेल. हो पण काकी, मला त्या खुर्चीचा जराही मोह नसेल. राज जेव्हा येईल ना, तेव्हा लगेच मी ती खुर्ची त्याला सुपूर्द करेन, नक्की. मला माहिती आहे आदित्य, आणि म्हणूनच त्या जागी तू हवायस मला. आपल्या घरात तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाहीये. पण काकी, मी त्या खुर्चीवर बसलेलं तुला चालेल, पण त्या इन्व्हेस्टर्सना चालेल ना? ह्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापाशी नाहीयेत आदित्य. काहीही करून राज लवकरात लवकर परत आला पाहिजे. तो स्वतःच्या पायावर उभा राहता कामा नये. तो जर त्याच्या पायावर उभा राहिला तर तुम्हाला आयुष्यभर एकाच जागी पडून राहावं लागेल, लक्षात ठेवा. आणि हो, सांगितलंय तेवढंच करा, त्यापेक्षा कमी नाही आणि नखभर जास्तही नाही, कळलं? आणि सगळ्यात महत्वाचं, आजच्या आज काम पूर्ण झालं पाहिजे. हो, काय करताय तुम्ही? उगाच भलतं सलतं करायला जाल आणि सगळं आपल्यावर शेकेल नंतर. डोंट वरी, फार काय करणार. तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही ना, अशी व्यवस्था करतोय. अहो, पण या सगळ्यात त्याला काही झालं तर? काय होणार नाही बोललो ना, तू बघ. हळूहळू त्याचे माहेरचा चहाचे सगळे दरवाजे बंद करेल. तो जेवढा माहेरचा चहापासून लांब राहील ना, तेवढे आपले माहेरचा चहाचे मालक होण्याचे चान्सेस वाढतील. इतके दिवस शांत राहून खूप मात सहन केला त्याचा, खूप नमतं घेतलं. आता माझी वेळ आली फणा काढायची.
राजवर्धन. अगं वैदेही, पण एवढा उशिरा? बर, हा बर, ठीक आहे. हो, तू कर तुझं काम, मी नाही डिस्टर्ब करत. ही वैदेही पण ना, हिच्या कामाचा आणि जेवणाचा काही ताळमेळ नाहीये. आलं काम की निघाली. आता परत काहीतरी मोठा इव्हेंट मिळालाय, त्याची तयारी करते म्हणे. काकू ऐका ना, तुम्ही झोपा शांत आणि लोकांना त्यांची कामं करू द्या. मी काही बोलले तर लगेच डिस्टर्ब होतंय का तुम्हाला? मला डिस्टर्ब होत नाहीये, स्वतःला डिस्टर्ब करून घेताय उगाच. मला काही डिस्टर्ब होत नाहीये. आणि तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्र काही उगीच होत नाही, सूर्य काही उगीच मावळत नाही. काकू तुम्ही आता रोमॅन्टिक होताय. सूर्य मावळला की रात्र होते. वा वा वा, बोला बोला बोला, गंमत वाटते ऐकायला. गंमत काय वाटतेय? कळतंय का तुम्हाला? विषय असा आहे की आपल्या शरीराचं ना एक क्लॉक सेट केलेलं असतं. तसं जर आपण वागलो नाही ना, तर वेळही बिघडते आणि शरीरही बिघडतं. म्हणून म्हणतात, लवकर निजे लवकर उठे, त्यास आरोग्य धनसंपदा लाभे. उगाच नाही म्हणत असं. ऐका ना काकू, तुम्ही हे जे काय म्हणताय ना, आरोग्य धन संपदा, हे सगळं होतं माझ्याकडे. पण कुणाशी तरी चॅलेंज लावण्याच्या नादात सगळं सोडून आलोय मी, आणि म्हणून मला एक्स्ट्रा काम करावं लागतंय. गॉट इट? हो हो, कळलं. एवढं काही लगेच टोमणे मारायची गरज नाही. मी लाख टोमणे मारेन हो, तुम्ही कशाला ऐकत बसताय? जाऊन शांत झोपा, हवं तर घोरा, पण इथे माझ्याशी गप्पा मारत बसू नका. तुम्ही जेवढं माझ्याशी बोलत बसाल ना, तेवढं माझं जागरण वाढेल, आणि मग सकाळी सकाळी जागरणामुळे कशी ऍसिडिटी होते यावर वेगळं लेक्चर देत बसाल. आता तुम्ही कशाला कुठे जाताय? मी कुठेही जात नाहीये, माझ्यासाठी कॉफी बनवून घेतोय. ऐका ना, हो हो, नका ना, तुम्ही काही नका बनवू प्लीज. मी बनवून देते तुम्हाला हवं तर. का? तुम्ही बनवणार म्हणजे परत त्या ओट्यावर सगळा पसारा करणार. आत्ताच मी ओटा सगळा साफ केलाय, सगळं मला निस्तरावं लागेल. त्यापेक्षा मला सांगा, मी बनवून देते. इथे बसा गप्प तुम्ही, आणते मी बनवून. ठीक आहे, ऐका, स्ट्रॉंग बनवा.
माझा पाय काकू पकडा त्या पोराला माझा पाय राजवर्धन पकडा आई ग पाय तुम्ही पकडला का नाही त्याला काकू काय बोलताय आई ग काकू खूप लागलाय का सांगा ना खूप दुखतंय का नाही बघू अहो नको नाही लागलंय जास्त हो असं काय करताय थांबा ना बघू दे ना तुम्ही नका बघू थांबा मी बघते बघा मग काकू खूप लागलाय रक्त येत आहे वेट 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 मी पटकन अँटीसेप्टिक आणतो एक सेकंड आई ग माझा पाय बघू नको नको द्या इकडे मी लावते का मला दुसऱ्या कुणी पायाला हात लावलेला आवडत नाही ओ काकू हो कंडिशन काय सिच्युएशन काय आणि तुम्ही कसल्या संस्कार आणि सवयी घेऊन बसलायत बघू द्या इथे लावतो मी नको हो असं काय करताय यार काकू काकू ऑकवर्ड वाटतंय का तुम्हाला हे यार बरं एक काम करू स्वतःच्या हाताने थोडी साडी वर घ्या मी डोळे बंद करतो मला गाईड करा हे बघा सांगा करेक्ट हो बोला वर हा आता डावीकडे डावीकडे बरं पुढे अहो डावीकडे हे काय उजवीकडे काय जाताय डावीकडे म्हणते की नाही मी ते मला काही कळत नाही हो राईट लेफ्ट सांगा लेफ्ट हा तुमचा की माझा तुमचा लेफ्ट होल घेतोय हा राईट 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 अहो राईट म्हणजे उजवीकडे नाही हो बरोबर म्हणायचंय मला अरे यार किती कन्फ्युज कराल नीट सांगा ना काय ते तो माझा पाय हे बघा मला सांगा इथे वर वर हा वर इथे राईटला हे बघा ठीक आहे इथे सापडली जर